सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आणि आज खूप दिवसांनी म्हणजे बहुतेक खूप महिन्यानंतर मी माझ्या आजीला भेटायला चालली आहे. सो आपण जाता जाता बोलूयात. ओके, बाय. सो गाईज, आता मी चाललो आहे बाय रोड. तर माझी आजी राहते वसई साईडला. तर आम्हाला पोचता पोचता बहुतेक 1.5 ते 2 तास तरी लागतील. मी, माझा भाऊ आणि माझे पप्पा देखील. माझे पप्पा सो कसं वाटतंय आजीकडे खूप दिवसांनी जातोय त्याच्यामुळे. ऑफकोर्स छान वाटतंय, पण आजीने दुधी बनवली तर मला नाही छान वाटत. सो गाईज, माझा भाऊ एक्सपेक्ट करत होता की आज त्याला काहीतरी नॉनव्हेज खायला भेटेल, पण पप्पा अरे बनवू द्या ना मला. नको बनवू दे, आता बोटीत टाळलं नका वाटते. सो मला कंटेंट भेटलाय. पप्पा रेकॉर्ड होते. आम्ही आता तिथे चालू केलंय. तुम्ही चालू केल्यावरच का बोलता? मला कोणीच भरून देत नाही का? ओके, बाय. उगाच मी रेकॉर्ड करते यांच्यासमोर. गाईज, मी माझ्या आजीकडे आली आहे. किती महिन्यानंतर भेटते मी माझ्या आजीला. किती खुश आहे बघा. कसं वाटते तुला? कोण ग? हा, काय ना, कोणाचा फोन नाही आलाय. मी तुझी व्हिडिओ बनवते. अगं बाई, कसं वाटते तुला आता? मोकळं ओपन. ही माझी मामी आहे. ही माझी मामी आहे. हो ना. सुंदर सुंदर. माझा भाऊ खूप खुश आहे आता. आणि का ते त्यालाच विचारा. दीदीचा झाला पोपट. जेव्हा जसं बोलली ना कारमध्ये बसून की काय खाणार, दुधी खाणार आहे. नाही, माझं तोंड मोडाफ होता. आईने डायरेक्ट मच्छी बनवली माझ्यासाठी. डायरेक्ट मच्छी. ये झाला पोपट. ओके. आई बडी मेरी सो गाईज, इट्स ओके. मच्छी कधी होते. अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात. याच्याने माझं काही नुकसान झालं नाही. नाही मी काय आले, मच्छी करायची नव्हती. हां. पण सांगू का, यांनी तोंड ठरवलं, डाळ होतं केले, मला आवडत नाही. मग काय केलं, ती आणून ठेवली होती ना, हां. ते आज आता उपवास होता ना. हां. मग आज काय केलं मी, आता म्हणजे तो तिकडे गेला तर पटकन मी ती भाजी लगेच तयार करून ठेवली. केली ती मोठी गोष्ट. आणि तू किती वाजता मच्छी बनवली? आत्ता ना. आता वाजले किती? 11:05 झालेत रात्रीचे. आणि हा माझ्या आजीला असला त्रास देतो. शोभते काय? आईना मी सांगितलं नव्हतं. आईने माझ्यासाठी बनवलं, न कळता सरप्राईज दिलं मला आईने. हा काय? आणि तू आईला काय आणला? कोण? मॅगीचा पुडा. मॅगी चिप्स. 14 रुपयाचा मॅगीचा पुडा. सो गाईज, टायमानंतर भेटल्यानंतर आजीने खूप लाड केले. आणि आता आम्ही चाललोय झोपायला. ओके, गुड नाईट.